श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये. तुमच्या कोणत्याही चांगल्या गोष्टींमध्ये, तुमच्या कोणत्याही वाईट गोष्टींमध्ये, तुमच्या कोणत्याही इतर गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस हा बघून येतो. जर तुमच्यावरती वाईट वेळ असेल तर कोणताच व्यक्ती तुमच्या जवळ येणार नाही मदत करायला. जर तुमच्याकडे चांगली वेळ असेल तर प्रत्येक परका माणूस सुद्धा तुमच्या जवळ येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हे जीवन आहे, या जीवनामध्ये सर्व काही स्वामींनी रचवलेलं आहे. या जीवनामध्ये सर्व मोहमाया स्वामींची आहे. पैसा, धन, दौलत हे सर्व काही मोहमाया आहे. आपल्याला जसे आलेलो आहोत आपल्याला तसंच जायचं आहे आणि या जीवनामध्ये आपली साथ कोणी देणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाची गोष्ट हीच आहे की सध्याच्या वेळेत बऱ्याच लोकांना मार्गदर्शन मिळत नाही आणि स्वामींनी दिलेला मार्गदर्शन जर तुम्ही आजचा हा स्वामी संदेश ऐकलात तर नक्कीच या जीवनातील प्रत्येक इच्छा तुमच्या पूर्ण होणार. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. स्वामींचे शब्द सुद्धा चमत्कार घडवतील. अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे जे की तुमचे आयुष्य सुखी करू शकते, जे की तुमचे आयुष्य निरोगी करू शकते, जे की तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रकारचे सुख आणू शकते, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात. खरं तर आज स्वामींनी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्ताचा विश्वास हा स्वामींवरती कमी झाला नाही. तू पण पूर्णतः विश्वास स्वामींवरती ठेवत असशील तर आजचा हा स्वामींचा संदेश एकदा नक्कीच पूर्णतः ऐकून बघ. येत्या 20 ते 25 मिनिटाच्या आत तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. महत्त्वाचे मुद्दे इथूनच चालू होणार आहेत. महत्त्वाचे टप्पे सुद्धा इथूनच चालू होणार आहेत. नक्की शेवटपर्यंत ऐकून घ्या. आता नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर आता महत्त्वाच्या विचारांकडे वळूयात, महत्त्वाच्या टप्प्यांकडे वळूयात, महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूयात. तर सध्याच्या वेळेमध्ये या कलियुगामध्ये फक्त स्वामींनी एकच गोष्ट सांगितलेली आहे. जो व्यक्ती आपले कर्म चांगले ठेवतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच हरत नाही. चांगले विचार ऐकणे, चांगले विचार करणे, चांगले कृत्य करणे, चांगले कृत्य बघणे हे आपल्या जीवनासाठी चांगले असते. या जीवनामध्ये बरीच लोक अशी आहेत ज्यांना लहानपणापासून कोणत्याच गोष्टीची मदत मिळालेली नाही, पण आज ती लोक बरीच वरती गेलेली आहेत. पण आज बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आहेत की आज त्यांना वरतीच येता येत नाही. आता एक महत्त्वाचा टप्पा तुम्हाला सांगतो. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून जो मुद्दा तुम्हाला सांगत आहे तो महत्त्वाचा टप्पा आता पुन्हा सांगणार आहे. सध्याच्या वेळेतील परिस्थिती आणि त्या परिस्थितीवरती आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच करावं लागेल. कारण की आज आपली लोक सुद्धा आपला विचार करत नाही तर परक्यांचा विचार कोण करणार. तर नक्कीच तुझे कर्म जेवढे चांगले असतील तेवढे चांगले तुझे भविष्य ठरेल. तर सध्याच्या वेळेतील परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ती छोटी छोटी चिमुकली पोरे, ज्यांना काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काहींना बघता येत नाही, चालता फिरता येत नाही, ते फक्त कोणताही सण असू दे, कोणताही वार असू दे, कोणताही दिवस असू दे, ते फक्त एका वेळच्या जेवणासाठी भीक मागत असतात. ते फक्त एका वेळच्या जेवणासाठी हात पसरत असतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आपल्यावरती कसेही दिवस असू दे, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, आपले दिवस कसे ना कसे तरी आपण पुढे ढकलतो, पण आज त्या लोकांना कोणत्या प्रकारची संधी नाही आणि आज त्या लोकांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. प्रत्येक माणूस हा स्वार्थी झालेला आहे. तर तुमच्यासमोर फक्त एकच विनंती ठेवीन, एकच निवेदन ठेवीन की आत्ताच्या वेळेमध्ये प्रत्येकाने थोडी थोडी या गोष्टीला मदत केली लवकरात लवकर तर या गोष्टीला मोठी मदत होऊ शकते. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे, तर काही लोकांनी वारंवार या गोष्टीला मदत केली. नक्कीच जमलं तर या गोष्टीला वारंवार मदत करा. तर आम्हाला काही लोकांनी मदत केली ते म्हणजे आम्हाला रोहन सर, त्यानंतर आम्हाला डॉक्टर केकरे,
केंद्रे राव आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम केले. सर्वप्रथम आज बरेच लोक आजचा हा स्वामींचा संदेश पाहतात. आज बरेच लोक आजचा हा स्वामींचा संदेश पाहिला सुद्धा असेल, पण आज बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा करतात. तर नक्कीच फक्त एवढेच सांगेन, मी स्वतः स्वामींसमोर एकच निवेदन ठेवणार आहे. जी पण लोक आता या गोष्टीला मदत करणार आहेत ते नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येऊ नये, कधीच कोणत्या प्रकारचे संकट येऊ नये. आणि नक्कीच स्वामी सर्व काही बघत आहेत, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आताची वेळ खराब आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करतो, आपले जीवन कसे ना कसे तरी पुढे ढकलतो, पण आज त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांचा विचार कुणीच करत नाही. आणि नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सांगितला. तर आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नक्कीच जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल ना, तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असेल ना, तर तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये वाईट वेळ ही बघावी लागणार नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी दुःखद वेळ बघावी लागणार नाही. आज जर चांगले कर्म केला तर त्याची परतफेड सुद्धा चांगलीच होणार, ही गोष्ट तुम्हाला नेहमी माहित असेल. आणि स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, तुझ्यामुळे कोणी दुसरा लोक आनंदी असेल तर नक्कीच तू जीवनामध्ये भाग्यवंत ठरणार आहेस. तर नक्कीच भाग्यवंत ठर. सर्व काही तुझ्या हातात आहे. पण तुझ्या समोर एक शेवटची विनंती हीच ठेवीन, तुझ्या समोर एक शेवटची विनंती हीच ठेवीन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर आता महत्त्वाचा टप्पा आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे आतापासून स्वामींचा संदेश चालू होईल. आणि आतापासून स्वामींच्या प्रत्येक शब्दामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लपलेली असेल, प्रत्येक वाक्यामध्ये एक महत्त्वाची शिकवण लपलेली असेल, प्रत्येक विचारांमध्ये स्वामींची शक्ती लपलेली असेल. तर नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. तर आत्ताचा माणूस नक्कीच हा स्वार्थी झालेला आहे, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित आहे. सध्याच्या वेळेमध्ये स्वतःचा विचार फक्त माणूस स्वतः करतो, आपण इतरांचा विचार सुद्धा करत नाही. तर सर्वप्रथम मानवी पिढी ही पूर्णपणे बदललेली आहे. जसं माणसाला राहायला पाहिजे जसा माणूस राहिलेला नाही आहे. जी नवीन पिढी आहे, नवीन पिढी सुद्धा वाईट मार्गावर जाते आणि जुनी पिढी सुद्धा एकामेकांच्या वाईटावर टपलेली आहे. नक्कीच आता तुम्हाला एक महत्त्वाचे मुद्दे हेच सांगेन, हे जीवन आहे. या जीवनामध्ये सर्व काही शक्य आहे, काही गोष्टी अशक्य आहेत, पण अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी सर्व काही पाहत आहेत. तुम्ही एक माणूस व्हा, फक्त या जीवनामध्ये माणुसकी बाळगा. बघा, जीवनामध्ये कधी रडायची वेळ येणार नाही, तुम्हाला कधी रडण्यास संधी सुद्धा मिळणार नाही. जीवन हे कसे आहे, मानवी जीवन हे कसे आहे, सर्वप्रथम मानवाला स्वामींनी बनवलंच अशासाठी की प्रत्येक माणसाने माणुसकी ही बाळगावी, इतरांमधील प्रेम वाढवावं, इतरांमध्ये आपण नीट राहावं, म्हणून या जगामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे. पण या जीवनामध्ये तसं काही झालंच नाही आहे. या जीवनामध्ये सर्व काही उलट आहे, सर्व काही सुलट आहे. फक्त या जीवनामध्ये बरीच अशी लोक आहेत जी 0 पासून हजारापर्यंत गेलेत आणि बरीच लोक अशी आहेत जी हजारापासून 0 वरती आलेले आहेत. तर सर्वप्रथम फक्त एवढेच सांगेन, या आयुष्यामध्ये काही नाही आहे, या आयुष्यामध्ये सर्व काही मोहमाया आहे. स्वामींची इच्छा एवढीच आहे की नक्कीच तुम्ही माणुसकी बाळगा. या जीवनामध्ये माणुसकीच्या सामोरे कोण जात नाही. प्रत्येक माणूस हा स्वार्थापाठी धावतोय, पैशापाठी धावतोय, प्रत्येक माणूस हा धन दौलतापाठी धावतोय, पण त्याला माहित नाही आहे की आता हे जीवन आहे, या जीवनामध्ये तू रिकामा आलेला आहेस, रिकामात जाणार आहेस. सर्वप्रथम तुमचे कर्म चांगले करा, त्यानंतर तुमची भक्ती चांगली ठेवा. आयुष्य हे सदा सुखी राहील. या जीवनामध्ये पैसा महत्वाचा नाही, या जीवनामध्ये सुख हे महत्वाचं आहे, आनंद हे महत्वाचा आहे. आणि आज बरीच लोक आज दान धर्म करतायत, आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चांगले कर्म करतायत, म्हणून आज त्यांचं आयुष्य सुखी आहे. तर नक्कीच बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे की या जीवनामध्ये काही नाही आहे, म्हणून कोणत्याच गोष्टीचा लोभ करू नका. लोभ हा माणसाला बर्बाद करणार आहे, स्वार्थ हा माणसाला बर्बाद करणार आहे, राग हा माणसाला बर्बाद करणार आहे. हे सर्व बोलण्यापाठी फक्त एकच महत्वाचा मुद्दा आहे, राग, त्यानंतर स्वार्थ आणि त्यानंतर
लोभ, या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करू नका. बघा, स्वामींची साथ सुद्धा तुम्हाला मिळेल आणि आयुष्यामध्ये कधी रडायची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामींचे हेच प्रत्येक विचार, स्वामींचे हेच प्रत्येक शब्द महत्वाचे आहेत. स्वामींचे हेच प्रत्येक विचार, स्वामींचे हेच प्रत्येक शिकवण अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाला लागते. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काहीतरी चांगली शिकवण देऊन जाते आणि चांगली शिकवण तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आणि कधीही चांगल्या शिकवणी हे दुर्लक्ष करू नकोस. मला माहिती आहे तू स्वामींचा मोठा भक्त आहेस आणि ते स्वामींचे शब्द ऐकून जा. आज स्वामींसाठी थोडा वेळ नक्कीच काढ. आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. या आयुष्यामध्ये आपण बरेच काही प्रयत्न करतो. या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी एवढं असतंच की माझ्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये धन पाहिजे, मला माझ्या आयुष्यामध्ये चांगले आरोग्य पाहिजे, माझे कुटुंब चांगले पाहिजे आणि त्यानंतर मला माझ्याजवळ एक प्रेमळ व्यक्ती पाहिजे. या अशा इच्छा प्रत्येक माणसाच्या असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं सर्व काही घडणार असतं. फक्त त्यासाठी कुठे ना कुठेतरी थोडाफार वेळ हा लागतोच लागतो. आणि जर तुम्ही वेळेवरती विश्वास ठेवलात, जर तुम्ही स्वतःवरती संयम बाळगलात, स्वतःच्या इच्छेवरती संयमता बाळगलात, त्यानंतर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असतात, त्या इच्छेसाठी आपण वारंवार हावहाव केली, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वारंवार धावपळ केली, तर त्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होत नाही. नुसते धावपळ करून, नुसते हावहाव करून काहीच होत नाही. जर तुमची इच्छा आहे तर ती इच्छा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायला लागणार, तुम्हाला वारंवार अपयशी ठरायला लागणार, तुम्हाला वारंवार त्या गोष्टीसाठी विचार करावाच लागणार. जर तुम्ही नुसतंच बसून त्या इच्छा पूर्ण होण्याची वाट बघत असाल तर ते अशक्यच आहे. पण जर स्वामींच्या सानिध्यात असाल तर अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावा तो लागणारच लागणार. कारण की आयतं स्वामींनी कधीच कोणाला दिलेलं नाही. चांगल्या भक्ताला आयुष्यामध्ये सर्व सुख दिलेले आहेत आणि जर दुसऱ्यांचा वाईट बघतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच मिळालेलं नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हे जीवन फक्त आपल्या हातात आहे. सगळं काही स्वामींनी रचवलेलं आहे. सर्व काही स्वामींनी स्वतः घडवलेलं आहे. माणसाने स्वतःचे भविष्य स्वतः ठरवायचे आहे. माणसाने स्वतःचे आयुष्य स्वतः ठरवायचे आहेत. आणि प्रत्येक वेळेमध्ये माणूस हा चुकतो, पण स्वामी भक्त हा कधी चुकत नाही. तर स्वामी भक्तांचे विचार चांगले असतात, स्वामी भक्तांची शिकवण चांगली असते. कारण की ते स्वामी भक्त स्वामी संदेश ऐकतात. तर आता जो स्वामींचा संदेश चालू आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. पूर्णतः ऐकून जा. कारण की अजून महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर समजणार आहेत. आता सर्व माणूस फक्त एकच विचार करतो की आपण बरेच काही करतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न करतो पण वारंवार अपयशी ठरतो. त्याच्या पाठचे कारण काय असेल तर स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे. जो व्यक्ती अपयशी ठरतो तोच व्यक्ती तर प्रयत्न करतो. जो व्यक्ती कधी अपयशी ठरत नाही तो व्यक्ती कधी प्रयत्नच करत नाही. म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी यशस्वीच ठरत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपण जेव्हा अपयशी ठरतो, आपण जेव्हा आयुष्याचे हारून जातो, आपण जेव्हा काळोखात जातो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ह्याचा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न करतोय. पण जर आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नसेल, आपलं आयुष्य आपल्याला जो पोसत असेल त्याच्या जीवावरती चालत असेल किंवा त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही करत असू ते एकदम साधारणपणे पार पडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव की तुझे आत्ताचे दिवस चांगले असतील पण नंतर येणारे दिवस हे तुझ्यासाठी कठीण असतील. कारण की जर आज तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत नाहीस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये अपयशी ठरत नाहीस तर आयुष्यामध्ये तुला कधीच काही मिळणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार ज्या गोष्टी तुला सांगणार आहे त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा आणखीन एक. सध्याची तरुण पिढी बदललेली आहे. आपल्या आयुष्यामधून दुःख दूर करणे ही स्वामींसाठी छोटी गोष्ट नाही. फक्त त्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची परीक्षा द्यावी लागते. आणि जर आज तुझ्यावरती वाईट वेळ असेल तर तीच तुझी परीक्षा आहे. या वाईट वेळेतून तू बाहेर निघालास तर ह्याचं नक्कीच फायदा सुद्धा तुलाच होणार आहे. कारण की सर्वप्रथम वाईट वेळेतून जो व्यक्ती बाहेर निघतो तो व्यक्ती वाईट वेळेतून बाहेर निघण्यासाठी ताकदवर असतो. तो व्यक्ती नक्कीच अनुभवी असतो. तो व्यक्ती नक्कीच मजबूत असतो. तो व्यक्ती नक्कीच
कष्टाळू असतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. स्वामी स्वतः आणतात, स्वामी स्वतः घालवतात. फक्त वाईट वेळ काय येते, त्या वाईट वेळेमध्ये तू जर थकत असशील, दमत असशील किंवा तू सरळ काही सोडत असशील तर त्यासाठी तू कोणत्याही प्रकारचे तुला फळ मिळणार नाही. पण जर तू कष्टाळूपणा नेहमी तुझ्या मनात ठेवशील, तू जर नेहमी मेहनत करशील, स्वतःवरती विश्वास ठेवशील, परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तर नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज बऱ्याच लोकांवरती वाईट वेळ आली, बरीच लोक त्या वाईट वेळेतून साठून ते बरीच लोक आज वाईट वेळेतून पळ काढतात. ती बरीच लोक आज वाईट वेळेला बघून पळून जातात किंवा थकून जातात किंवा ते आपले आशा निराशा सोडून देतात. पण त्यातले बरीच लोक अशी सुद्धा असतात की वाईट वेळेला कधीच थांबत नाहीत, कधीच थकत नाहीत, वारंवार त्या गोष्टीबद्दल प्रयत्न करत राहतात. मग तीच लोक आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतात. तर हेच स्वामींचे विचार अमूल्य आहे, तर हेच स्वामींचे संदेश अमूल्य आहेत, तर हेच स्वामींचे शब्द अमूल्य आहेत. या शब्दांना किंमत नाहीये, नक्कीच हे शब्द अनमोल आहेत. शेवटपर्यंत ऐकून घे, स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवतील. चांगले विचार कधी हे आपल्या कानावरती पडले ना तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ते विचार आपल्या मनातच राहतात, कधी ना कधीतरी कृत्यातून बाहेर निघतात आणि तेच कृत्य आपले चांगले व्यक्तिमत्व घडवतात. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत पाहून घे. तर सध्याच्या वेळेतील परिस्थिती तुम्हाला समजली आहे, सध्याच्या वेळेतील खरी परिस्थिती तुम्हाला समजली आहे आणि आता ह्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे, आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो, कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे, जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवनदान दिलं. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा, तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख
जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे 2 गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या 2 गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या 2 गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. सारखे प्रयत्न करतोयस, प्रयत्न केल्यानेच माणूस हा यशस्वी ठरतो. आता तू वारंवार प्रयत्न करून तू हरत असशील तर तुला त्या गोष्टीचा अनुभव वाढेल, तुला त्या गोष्टी समजायला लागतील आणि त्यानंतर काही काळानंतर प्रयत्न करत राहशील तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरशील, नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरशील. या सर्व गोष्टी समजून घ्या, कारण की परमेश्वराने माणसाची रचना अशी केलेली आहे, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी काही मिळत नाही, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळत नाही. आणि नक्कीच जो माणूस वारंवार मेहनत करत असतो, जो माणूस वारंवार प्रयत्न करत असतो, काही वेळ लागतो त्याला, काही वेळ लागतं आणि पण नक्कीच तो व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतो. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे. स्वामींच्या प्रत्येक संदेशातील प्रत्येक एक वाक्याचा अर्थ समजून जाणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी लपलेले आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा शब्द लपलेला आहे. स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज, येणारे 2 ते 3 दिवसामध्ये येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूपच खास ठरून जाणार आहेत. तर नक्कीच येणारे संदेश सुद्धा ऐकून बघ. पण आता त्यापूर्वी आजचा हा संदेश आणि त्या संदेशातील शब्द तुला अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता प्रत्येक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. या आयुष्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खुश राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक पर्याय आहे. एक पर्याय नाही, तो तुम्हाला करण्याचा एक साधन आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुमच्या आई वडिलांची रिस्पेक्ट, तुमच्या आई वडिलांना तुम्ही दिलेला सर्व सन्मान, तुम्ही तुमच्या आई वडिलांना दिलेले सुख, तुमच्या आई वडिलांना कधी तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करायला लागू नये, एवढं मोठं पाप कधीही तुम्ही आयुष्यामध्ये करू नका. कारण की परमेश्वर सुद्धा स्वतः म्हणतो आमच्या पहिले तुमचे आई वडील, कारण की आई वडील आपले जन्मदाता आहेत, आपल्याला जीवनामध्ये आणणारे व्यक्ती, आपल्याला जीवनामध्ये सर्व प्रकारचे शिकवणी देणारे व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. काही लोकांना असं वाटते की मला माझ्या आई वडिलांची कधी साथ मिळाली नाही, त्यांचे विचार चुकीचे आहेत, कारण की आज ते आहेत म्हणून तुम्ही आहात. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना दुखवलं नाही तर खूपच उत्तम आहे. पण तुमच्यामुळे कधी कोणत्या प्रकारचे दुःख तुमच्या आई वडिलांना सहन करावे लागले असेल तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्याकडून माफी मागा, परमेश्वराकडून माफी मागा, नक्कीच परमेश्वर माफ करतील. आणि यानंतर कधी कोणत्या प्रकारची अशी चूक करू नका. हा पहिला मुद्दा तुम्हाला समजला असेल, जो आपल्याला सुखाच्या मार्गाकडे नेतो. आता दुसरा मार्ग सुद्धा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती. निस्वार्थपणाने परमेश्वराची भक्ती केलीस तर आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुला मिळेल. जर तू स्वार्थीपणाने परमेश्वराकडे गेलास, परमेश्वराकडे मागत बसलास तर नक्कीच तुला आयुष्यामध्ये ते भेटण्याची शक्यता कमी आहेत, कारण की तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार नाहीस. तू फक्त अपेक्षा लावून बसशील की परमेश्वर मला देईल, देव मला देईल, मी त्यासाठी थांबतो.
कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा कोणाकडून ठेवू नकोस. स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेव की तू कधी हारणार नाहीस. तुला एक वाक्य सांगेन फक्त, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव. बघ, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अपयश तुला लाभणार नाही, कोणत्याही प्रकारचे दुःख तुला लाभणार नाही. आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही दुःख आले असतील, आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही संकट आले असतील, आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक माणसाने दुखवलं असेल, प्रत्येक माणसाने तुमची साथ सोडली असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, मी स्वतःसाठी आहे. कारण की जेव्हा स्वतःच्या मनावरती तुम्ही विजय कराल तेव्हा या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तुम्ही विजय करणारच करणार. प्रत्येक गोष्ट स्वामींची अनमोल आहे, प्रत्येक बाबी स्वामींची अनमोल आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामी संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःवरती, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार. कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव. कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ केलं नाही, आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग, आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज, आणि त्यानंतर स्वार्थ. या तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा तू माजशील तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा तुला राग येईल तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर, ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली, आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ, हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर
तुम्ही प्रयत्नच केला नाही तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा, नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील, पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल, नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल, फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे भरपूर अनमोल आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी तर तसंच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला
प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला याच जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्वामींची गरज लागेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज नक्कीच स्वामी माझी मदत करा, आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल, आज तुमची परिस्थिती खराब असेल, आज तुमचे आरोग्य खराब असतील, आज तुमचे दिवस खराब असतील, तर पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं त्याच्या पाठी फक्त एकच हे असतं, उद्दिष्ट असतो, ते म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव देणे. परमेश्वर कधीच हे विचार करत नाही की माझा भक्त कधीही दुःखात असावा, संकटात असावा, पण आज ते तुला मजबूत करत आहेत. आज काही लोकांना तुझ्या आयुष्यातून घालवतील, काही लोकांना तुझ्या आयुष्यात देतील आणि काही लोक तुला आयुष्याचा अनुभव देतील, काही लोक तुला बर्बाद सुद्धा करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जीवन आहे, या जीवनामध्ये तुझ्यामध्ये सर्व काही स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे. जेव्हा तू सर्व काही स्वीकार करायला शिकलास त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे परत रडण्याची वेळ येणार नाही. कारण की आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, आपण ते स्वीकार केलं आणि आपण पुढे चालत राहिलो की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, मी माझे स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. हे सर्व काही स्वीकार करून जर तू चालत पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी ते घडणार नाही.
परमेश्वराने या सर्व गोष्टी का घडवतात त्याच्या मागे फक्त एकच कारण असतो, ते म्हणजे आपल्या भक्ताला मजबूत करणे. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर फक्त एवढेच लक्षात ठेव, आज तुला परमेश्वर मजबूत करत आहे. आणि नक्कीच जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आले असतील, परमेश्वराने तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काही दिलं असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, कधीच त्या गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. त्या गोष्टीचा योग्य मार्गावरती वापर कर. तुझ्या यशाचा किंवा तुझ्या पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. कारण की जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तू पटकन खाली पडणार आहेस. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला घमंड येतो, ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो, त्या वेळेस तो मनुष्य डुबला आहे, त्या वेळेस तो मनुष्य बर्बाद झालेला आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये असे बरेच उदाहरण आहेत, असे बरेच लोक आहेत जे वरून खाली पडलेले आहेत आणि असे सुद्धा बरेच लोक आहेत जे खालून शून्यापासून वरती गेलेले आहेत आणि 100 वरून शून्यापर्यंत गेलेले आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. नक्कीच त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण मनुष्य आहोत, आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जगायचं आहे. आपल्याला फक्त या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या मनुष्य जीवनामध्ये फक्त आपल्याला माणुसकी, त्यानंतर आपले चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य, त्यानंतर आपले चांगले सर्व काही गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याची दक्षता घ्यावी, याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चालत असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चालवण्यासाठी आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा सुखी असेल, आज तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद असेल, तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला लाभतात. त्या गोष्टींची परतफेड तुम्हाला बऱ्याच वेळा दुप्पट पटीने, तिप्पट पटीने मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुम्ही कोणाला मदत केली छोटीशी, तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पटीने परमेश्वर तुम्हाला देणार. परमेश्वर सर्व काही बघत आहे. आपण चुकीचं करतोय, माणसांना फसवतोय, पण ते लोकांना समजणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील, फक्त त्या गोष्टी तुमच्या सोबत परमेश्वराला समजत असतात की तुम्ही लोकांना फसवताय आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला इथेच करायची आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही कृत्य करता, तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणता, त्या सर्वांची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. जीवन सुद्धा इथेच आहे, मरण सुद्धा इथेच आहे. तुम्हाला प्रत्येक सुख सुद्धा इथेच मिळणार आहे, प्रत्येक दुःख सुद्धा इथेच मिळणार आहे. सर्व काही इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. ही सर्व काही मोहमाया आहे. या दुनियातील सर्व काही मोहमाया आहे. पैसा, प्रेम हे सर्व काही मोहमाया आहे. फक्त तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, निर्मळ मनाने, निस्वार्थीपणाने परमेश्वराची भक्ती करा. या जीवनामध्ये सर्व काही लाभून जाईल. कारण की आपण जसे आलेले आहोत आपण तसेच जाणार आहोत. आपल्यासोबत काहीच येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघा, स्वतःचं चांगलं होईल. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत येतील तेव्हा तेव्हा फक्त एवढेच बोलतील की तू नक्कीच माणुसकीचा धर्म पाळलेला आहेस, तुला कधी तुझ्या आयुष्यामध्ये परत संकट येणार नाही. कारण की जो माणुसकीचा धर्म निवडतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे भेदभाव होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची बर्बादी लागत नाही. या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवा. परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे शब्द हे महत्त्वाचे असतात. या पुढील 15 मिनिटाच्या आत तुला असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समजणार आहेत, असे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नसशील किंवा ऐकल्या असशील तर वारंवार ऐक. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना, त्या गोष्टी आपल्या स्मरणात उतरतात, त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात आणि त्याच गोष्टी आपल्याला कायम भाग्यवंत ठरवतात. त्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून बाहेर निघतात आणि आपल्याला नशीबवान ठरवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कठीण वेळ येणार नाही. आणि परमेश्वरावरती नक्कीच विश्वास ठेवत असेल तर स्वामींचे शब्द ऐकून जा. आता अत्यंत महत्त्वाचे संदेश समजणार आहेत. लक्षपूर्वक ऐक, दुर्लक्ष करू नकोस.
तर अजून एक महत्वाच्या गोष्टी, तर अजून आहेत महत्वाचे संदेश, तर अजून आहेत महत्वाचे विचार. स्वतः स्वामींनी हे आयुष्य रचवलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे जग रचवलेलं आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये, या मानवी आयुष्यामध्ये काहीच खरं नाही आहे, सर्व काही मोहमाया आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक महत्वाचा मुद्दा तुला आज समजून जाणार आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव आणि ऐकून बघ. रोज जर तू हे स्वामी संदेश ऐकत असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरशील. फक्त शेवटपर्यंत रोज आपले स्वामी संदेश पाहत जा, कारण की प्रत्येक स्वामींचे विचार, प्रत्येक स्वामींचे शब्द हे आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतील. आणि प्रत्येक वेळेस तुला जेव्हा जेव्हा गरज भासेल स्वामींची, तेव्हा तेव्हा स्वतः स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तावरती स्वामींनी कधी खूप काही वाईट होऊन दिलं नाही. अनुभव येण्यासाठी स्वामी सुद्धा आयुष्यामध्ये दुःख आणतात. फक्त तेच दुःख आपल्याला आयुष्य शिकवून जातात, तेच दुःख आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवून जातात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळेस हा प्रत्येक माणूस स्वामींसमोर एकच इच्छा ठेवतो की माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या आयुष्यात आनंद येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे धन दौलत पैसा प्रेम सर्व काही येऊ दे. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व काही येतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि जर स्वामी भक्त असाल तर 100% येणार, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वेळ ही कशी बदलते, वेळ ही कशी बदलणार आहे, वेळ ही कशी बदलायला लागते, या सर्व गोष्टी समजून घ्या. सर्व काही वेळेवरती अवलंबून आहे. या जीवनामध्ये वेळ ही अशी पलटते, त्यानंतर आपल्याला विश्वास सुद्धा होणार नाही एवढे मोठे मोठे चमत्कार घडून येतात. नक्कीच स्वामींचे हेच विचार, स्वामींचे हेच शब्द आपल्या कानात पडले तर नक्कीच भाग्यवंत ठराल. प्रत्येक गोष्ट महत्वाचा ठरून जाणार आहे. काही गोष्टी ऐकल्या असाल तर त्या गोष्टी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि ती गोष्ट आपल्या मनात राहते, हृदयात राहते. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपले व्यक्तिमत्व चांगले घडवते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यश प्राप्त होईल. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाचे विचार म्हणजे या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाबी, या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म. जसे त्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते. ही गोष्ट प्रत्येक माणसाला, तर प्रत्येक लहान मुलाला माहिती आहे. चांगलं केलं तरच चांगलं होणार, जर वाईट केलं तर वाईटच होणार. पण काही लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कितीही चांगलं केलं तरी सुद्धा वाईट दिवस येतात, वाईट वेळ येते, वाईट कंडिशन येते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. वाईट वेळ ही काय येते ते म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातील परीक्षा द्यायला स्वतः स्वामी परीक्षा घेत असतात, आपल्या जीवनामध्ये अनुभव वाढवत असतात. जर आता तुला एखादं दुःख सहन करावं लागलं, त्यानंतर पुन्हा ते दुःख आलं तर त्या सामोरे तू लढू शकतोस. हे आहे अनुभवाची खेळ, हे आहे अनुभवाची खेळ. आणि अनुभवी माणूस या जीवनामध्ये कधीच हरत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवन हे सोपे आहे, जीवन हे अति सोपे आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. फक्त ईश्वराच्या चरणी रोज प्रार्थना कर की नक्कीच माझे आयुष्य सुधरून जावे, माझ्या आयुष्यामध्ये सुख यावे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात. स्वतः स्वामी सुद्धा तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. आणि नक्कीच आजचा हा स्वामीचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे तुला आता समजून जाणार आहेत. तर जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींचा संदेश ऐकलेला आहे, स्वामींचे शब्द ऐकलेले आहेत, त्यांच्या मनात नुसते चांगले विचारच आले नाहीत तर चांगले कृत्य सुद्धा घडलेले आहेत. जेव्हा चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतील, त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात आणि त्या गोष्टी कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चांगले ऐकाल, चांगले घडेल, चांगले शब्द आहेत, चांगल्या शिकवणी आहेत, चांगले विचार आहेत, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या असतात, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, तर बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतात. गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जी गोष्ट आपण ऐकलेली असते ती गोष्ट वारंवार ऐकली तर त्या गोष्टीची सवय लागते. आणि हे स्वामी संदेश आहेत, स्वामी विचार आहेत, स्वामींचे
शब्द आहेत वारंवार नक्कीच ऐक आणि आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून जातील आणि त्या गोष्टी तुला भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरवतील. जेव्हा 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 प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा नशीबवान ठरला. पण बरीच लोक अशी असतात जे स्वामींची बऱ्याच वेळापासून भक्ती करत आहेत, स्वामींचे बऱ्याच वेळापासून नाव घेत आहेत, पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये वाईट वेळ येते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे माणसाचं आयुष्य आहे, हे माणसाचं आयुष्य एक मोहमाया आहे. या सर्व आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मिळण्यासारखं नाही आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये काही कमवायचं असेल, या जीवनामध्ये काही करायचं असेल तर फक्त एकच मार्ग तुझ्या समोर निघून येईल, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचे नाव जप. नुसतं फक्त एवढेच कर बघ, नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव आणि परमेश्वराची भक्ती सातत्याने करत राहा. येणाऱ्या काही वेळातच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल आणि चांगल्या मार्गावरती जाईल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द आपल्याला आपले मन हलके करून टाकले, आपल्याला आपल्या मनात चांगले विचार भरते. नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेवच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या या जीवनामध्ये परमेश्वराचं नाव जप करा, परमेश्वराची भक्ती करा, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व काही या दुनियेमध्ये मोहमाया आहे. तुम्ही जसे आला आहात जन्माला, तुम्हाला तसंच जायचं आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. या दुनियेमधून, या पृथ्वीवरून तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामींचे विचार आहेत, स्वामींचे शब्द आहेत, स्वामींच्या शिकवणी आहेत, शेवटपर्यंत ऐकून घे, नक्कीच भाग्यशाली ठरशील. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक
पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो.
प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे, किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर हा महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा टप्पा इथेच संपलेला आहे. पण इथून जो चालू होणार आहे स्वामींचा संदेश, इथून जे स्वामींचे विचार चालू होणार आहेत, इथून जे स्वामींच्या गोष्टी चालू होणार आहेत, त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये कधी हरू देणार नाहीत. आणि तेच स्वामींचे विचार, तेच स्वामींचे शब्द तुला नेहमी जीवनामध्ये भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ. त्या 15 ते 20 मिनिटाच्या आतच तुला महत्वाचे टप्पे समजतील, तुला महत्वाचे मुद्दे समजतील. या आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही. फक्त या आयुष्यामध्ये सर्व काही शक्य करण्यासाठी तुला अनुभव महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा तू आयुष्यामध्ये अनुभव वाढवशील, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव येईल, जेव्हा जेव्हा प्रत्येक गोष्टीचा एक समजूतदारपणा येईल, तेव्हा तेव्हा तू या जीवनामध्ये भाग्यवंत ठरशील. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर ते दुःख काय येतात? आपल्याला रडवण्यास नाही तर आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव देण्यास. नक्कीच नक्कीच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, कारण की त्यानंतर काही ना काहीतरी चांगलं होणार असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. परमेश्वरावरती विश्वास ठेवत असशील तर नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे, बरेच महत्वाच्या
टप्पे, बरेच महत्वाचे शिकवणी आज तुला समजणार आहेत. तर काही गोष्टी तुला माहित असतील किंवा काही गोष्टी तू ऐकल्या असशील, तर फक्त तुला एवढेच सांगेन की ज्या ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो, त्या गोष्टी आपल्या मनातच राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयातच राहतात आणि कधी ना कधीतरी ते चांगल्या कृत्यातून बाहेर निघतात आणि तिथून एक चांगले व्यक्तिमत्व ठरते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. चांगले विचार आहेत, स्वामींचे विचार आहेत, सद्बुद्धीचे विचार आहेत, स्वामींची शिकवण आहे, स्वामींचं प्रेम आहे, स्वामींची भक्ती आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत ऐकून घे. तर आता इथून महत्वाचा मुद्दा चालू करूयात. पण त्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. या जीवनामध्ये आपल्याला आयतं कधीच काही मिळत नाही. या जीवनामध्ये स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्याला यश मिळते. जो आपला मेहनत करत असतो नेहमी त्याला सुद्धा यश हे मिळते. पण आजपर्यंत असे बरेच लोक आहेत जे घरात राहून फक्त स्वामींसमोर हात जोडले की स्वामी मला हे पाहिजे, स्वामी मला ते पाहिजे, पण त्या गोष्टीसाठी कधी प्रयत्नच केला नाही. त्या लोकांना सुद्धा यश कधी प्राप्त झाले नाही. स्वामींनी चमत्कार घडवले, पण नक्की स्वामींनी प्रत्येक चमत्कारापाठी विचार केला की कोणत्या व्यक्ती पुढे यायला पाहिजे, कोणत्या व्यक्ती पुढे नाही यायला पाहिजे. कारण की आज बरेच लोक आहेत जे आपले कर्म वाईट ठेवतात, फक्त लोकांसमोर खोटं दाखवतात. आज बरेच लोक आहेत जे पाठून वाईट बोलतात पण समोरून चांगले राहतात. आज बरेच अशी लोक आहेत जे समोर खोटे असतात पण पाठनं खरे असतात. तर असे बरेच माणसं आहेत जे आपलं अस्तित्व लपवतात, पण त्यांचं खरं काय अस्तित्व असतं ते सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज तू कितीही चांगले काम कर, ते लोकांना दाखव, पण लोक 2 दिवस त्याच्याबद्दल विचार करतील. फक्त स्वामी नेहमी तुला त्या गोष्टीची परतफेड देत असतील. तर नक्कीच लक्षात ठेव, आज तू वाईट काम केलेस आणि लोकांपासून लपवून ठेवलेस. आज लोक तुला काही बोलणार नाहीत. आज तुझी जवळची लोक तुला काहीच बोलणार नाहीत किंवा आज तुझा पूर्ण समाज काही बोलणार नाही. फक्त वरून परमेश्वर बघतोय. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज तू एकाचं वाईट केलं, उद्या तुझ्यासोबत 2-3 वेळा वाईट होणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रत्येक शब्दापाठी, प्रत्येक वाक्यापाठी एक मोठे अर्थ लपलेला आहे, एक मोठे चमत्कार लपलेला आहे. फक्त ते स्वामींचे शब्द तू समजून घे, फक्त ते स्वामींचे विचार तू समजून घे, फक्त त्या स्वामींच्या शिकवणी तू समजून घे. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत पाहून बघ. चमत्कार घडून येणार. नक्कीच शेवटपर्यंत पहा. कारण की जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ. नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली. आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही. आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत. स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात. स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणतेतरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते की जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येत असतील, आज
आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असशील, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव. कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतोय त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये, त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा. सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत. स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात. स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा. कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील. आणि प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा असतो. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे,
तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की
ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक बाई आहे जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावला तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे, तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे,